खात्यानं महाराष्ट्र राज्यामध्ये येलो अलर्ट जारी केलेला असतानाच मुंबईमध्ये निसर्गाचा रुद्रावतार पाहायला मिळालाय। मुंबईला काल रात्रीच्या पावसानं जोरदार झोडपलंय। मुंबई महानगर प्रदेशाला सोमवारी वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला। दुपारी 4 नंतर सायंकाळी 6 वाजेपर्यंत दक्षिण मुंबईपासून दक्षिण मध्य मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात झालेल्या वादळी पावसामुळे घाटकोपर, वडाळा आणि कांजूर मार्गमध्ये झालेल्या पडझडीमुळे मुंबईचं मोठं नुकसान झालं। विशेषतः दुपारी दाटून आलेल्या ढगांनी काळोख केल्यानंतर दाखल पावसात ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आणि मुंबईकरांना भरलेली धडकी रात्रीपर्यंत कायम होती। सकाळी 9 पर्यंत ढगाळ वातावरण असताना त्यानंतर मात्र सर्वत्र लख्ख सूर्यप्रकाश पडला। दुपारची कडकडीत ऊन मावळतीला जाताना मात्र हवामानात झालेल्या बदलानं मुंबईला धडकी भरण्यास सुरुवात झाली। नवी मुंबई, ठाण्यातून हवामान बदलाला सुरुवात झाली। दाटून आलेल्या ढगांनी दक्षिण मुंबईकडे आगेकूच करण्यास सुरुवात केली। वादळी वाऱ्यानं मुंबईकडे मोर्चा वळवला आणि संपूर्ण मुंबई काळोखात बुडाली। वादळी वारे मुंबईवर घोंगावत असताना धूळ वातावरणात मिसळली। मुंबईवर धुळीचं वादळ तयार झालं। मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग, नाहूर, कुर्ला, घाटकोपर, पवई, सायन, दादर असा रोख करत वादळी वारे दक्षिण मुंबईत दाखल झाले। तोपर्यंत मुंबईच्या उपनगरात पावसानं विशेषतः वादळी वाऱ्यानं थैमान घातलं होतं। दरम्यान शिवाजी पार्कची धूळ वातावरणात मिसळत असताना लालबाग, परळ, वरळीपासून महालक्ष्मी, भायखळा आणि फोर्टपर्यंत सर्व वादळी पावसानं थैमान घातलं। वादळी वाऱ्याची तीव्रता वाढत असल्यानं गगनचुंबी इमारतीही दिसेनाशा झाल्या होत्या। कधी नव्हे ते वादळ वाऱ्याचं रौद्ररूप पाहिल्यानं मुंबईकरांना धडकीच भरली। झोपड्या, चाळी इमारतीमधील रहिवासी घाबरू का होईना बाल्कनी, गॅलरी, रस्त्यांवर उतरले। दुपारी 4 वाजल्यापासून 6 पर्यंत पावसानं थैमान घातलं होतं। सायंकाळी 6 नंतर परिस्थिती पूर्ववत होत असल्याचं चित्र असलं तरी निसर्गाचं रौद्ररूप पाहून मुंबईकरांना कोरोना दरम्यान आलेल्या निसर्ग चक्रीवादळाची आठवण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं।